Recording in progress. आदिवासी विकास या टॉपिक वरचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमातीसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये राखीव जागेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता 77वी घटना दुरुस्ती जी होती ती प्रमोशन मध्ये आरक्षणासाठी होती. त्यामुळं 77वी घटना दुरुस्ती पण लक्षात ठेवा. आपण आपल्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे, बुक मध्ये आहेच ते. त्यामुळे सरळ वन लाईनर क्वेश्चन होता तो. आणि 76वी घटना दुरुस्ती पण महत्वाची आहे. 76वी घटना दुरुस्ती जी होती ना, ते तामिळनाडूच्या 69% आरक्षणाला संरक्षण देणार आहेत. त्या आरक्षण ते 90 अनुसूचित टाकण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर केशवानंद भारती झाले आणि केशवानंद भारती ची जी होती त्या केशवानंद भारतीमध्ये त्याच्यावर पण सांगितलं की 9वी घटना दुरुस्ती सुद्धा संरक्षित नाहीये. काय आयर कोहलो केस सुद्धा आता आरक्षणासंदर्भात आपण जे एसबीसी आरक्षण आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा त्या केसचा दाखला दिला होता. मात्र 2-3 गोष्टी एसबीसी आरक्षणामध्ये अडथळा ठरले. पहिलं तर राज्याला अधिकार आहे का, कारण राज्याचा अधिकारच काढून घेतला होता. आणि दुसरा गोष्ट होता तो इम्पेरिकल डाटाचा जो सर्वे होता, त्या सर्वेवर जजेसने प्रश्न उपस्थित केला होता. तो सर्वे डिटेलमध्ये करायला पाहिजे होता असं सांगितलं होतं. ते काय आपण तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. मात्र तारखा महत्वाच्या आहेत. स्टे कधी दिला एसबीसी आरक्षणावर आणि कधी स्टक डाऊन केलं, हे 2 तारखा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत फक्त. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद, राज्य विधिमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासी लोकांना प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे? आता हे एकदम सोपा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये क असा ऑप्शन असणार. पर्याय क्रमांक 2 आहे बघा. इथं तुम्ही काय करताय, इथं बरोबर लिहिता आणि तिथं 3 ला गोल करताय. तर इथं अजिबात गोल टिक वगैरे करायचं नाही. टिक करताना जो ऑप्शन आहे ऑप्शनच्या नंतर टिक करायचे. मग इथं टिक करायची डायरेक्ट. आणि इथं जर टिक करायचं असेल ब कडला तर इथं करा तुम्ही. इथं चूक, इथं चूक, इथं बरोबर, इथं चूक. आणि शोधताना बरोबर इथं टिकून हा चेक करायचा. प्रश्न सोडवण्याची पद्धत कायम लक्षात ठेवा. क ला इथं टिक अजिबात करू नका. इथं टिक केला तर तुम्ही 1 ला गोल करून मोकळं होणार. पुढे बघा, भारतीय घटनेच्या 330 कलमाखाली अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कोणत्या गृहात राजकीय आरक्षण दिलेलं आहे? राजकीय आरक्षण फक्त कुठे आहे? लोकसभेमध्ये आहे आणि विधानसभेमध्ये. मात्र इथं काय सांगितलंय, 330 अंतर्गत 2च ठिकाणी राजकीय आरक्षण आहे. 330 आणि पुढं 332. 330 मध्ये लोकसभेत आणि 332 मध्ये विधानसभेत आहे. विधान परिषद, राज्यसभेत आरक्षण नाही, कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. जर असं सांगितलं असतं की खालीलपैकी कोणत्या ग्रहात राजकीय आरक्षण आहे, तर त्यामुळे मात्र अ आणि क असं उत्तर असलं असतं. भारतीय संविधानातील 6व्या अनुसूचीतील कलम अनुच्छेद 244 अनुसार अनुसूचित जमाती क्षेत्र म्हणून जाहीर केलेले प्रदेश असणारी राज्य आमित्रिमी किंवा काही जणांनी सांगितलं होतं मणिपूर वगळता एटीएम. तर मणिपूर वगळता एटीएम स्क्वेअर लक्षात ठेवा किंवा आमित्रिमी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. 244(1) नुसार किती आहे? 5वी अनुसूची आणि 5 × 10 राज्य आहेत, हे लक्षात ठेवा. 244(1) नुसार, 244(2) नुसार 6वी अनुसूची आणि आमित्रिमी आहेत, ही कायम लक्षात ठेवा. आता पॉलिटिक्सचे प्रश्न जास्त करून एचआरडी मध्ये आलेले आहेत. आदिवासींना त्यांच्या जमिनीपासून विस्थापित करणे म्हणजे कशाचं उल्लंघन आहे? राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीचे भाग 9चे उल्लंघन, राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीचे उल्लंघन, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989चं उल्लंघन. असं थेट काय नसल्यामुळे ते रद्द करण्यात आलं होतं. आता विस्थापित कशा पद्धतीने करतोय हे महत्वाचं आहे ना. आता सध्या आपण काय करतोय, दरडी कोसळतायत त्यामुळे गाव हलवतोय इरसाळवाडीच्या घटनेनंतर. आता सरकारने निर्णय घेतला तसा, ते पण एक प्रकारचं विस्थापन होतं ना. ते कशाचं उल्लंघन आहे का? नाहीये. तिथं काय कंडिशनच दिली नव्हती, त्यामुळे तो प्रश्न रद्द केलेला आहे. पुढील विधानापैकी कोणती विधानं खरी आहेत? भारतातील आदिवासीच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर आदिवासींची संख्या बघितली तर मध्य प्रदेश नंतर संख्येनुसार महाराष्ट्र 2रा आहे. अधिसूचित 428 आदिवासी जमातीपैकी महाराष्ट्रात जवळपास 11% जमाती आढळतात. आता हे तर लय जास्त अवघड प्रश्न आहे. हा 100% चुकीचा आहे. ऑप्शन मध्ये जर गेला तुम्ही तर कोणती विधानं खरी आहेत
असं विचारलेलं आहे. चुकीचं असल्यामुळं हे दोन ऑप्शन घेतले. तर राहतं फक्त काय मिनिमम रिजेक्शन करायचं, फक्त ब राहतंय. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकताय. पण अवघड प्रश्न आहे तो. भारतात किती आहेत आणि महाराष्ट्रात किती आहेत तेवढे आकडे फक्त लक्षात ठेवा. 10.42 कोटी म्हणजे 8.6% भारतात आहेत. पुढचा प्रश्न बघा. पेसा अधिनियम केव्हा अस्तित्वात आला आणि त्या अंतर्गत किती राज्यांचा समावेश आहे? तो 97 मध्ये अस्तित्वात आलाय ना? तारीख सांगा मला एक्झॅक्ट. अस्तित्वात कधी आलाय? एकदा पुस्तकातनं बघा किती तारखेला अस्तित्वात आला एक्झॅक्ट. वन हक्क कायदा पण लक्षात ठेवा. चा कायदा तारीख तारीख बघा कधी अस्तित्वात आले ते. 24 डिसेंबर 1996 आहे. आता ते लागू करताना ना प्रत्येक राज्यानं पण निर्णय घ्यायचे होते. हा हा सुरुवातीला 8 राज्य होते, आता सध्या 10 राज्यांना तो लागू आहे. कारण परत नवीन राज्य निर्माण झाले ना, त्यामुळं पुढे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. कारण जुळणार असं काय नाही, 10 राज्य दिले होते. त्यामुळं जर 8 राज्य दिले असते तर तो बरोबर आला असता. सध्या 10 राज्यांना लागू आहे. कारण ह्याच्यामध्ये बघा ना, तेलंगणा, झारखंड, म्हणजे झारखंड तर काय बिहारच्या जागी आलाय, पण छत्तीसगड आणि तेलंगणा हे नवीन तयार झालेले आहेत. आधी 8 होते, हे 2 नवीन ऍड झालेले आहेत. प्रश्न काढणाऱ्याने तो विचार केला नाही त्यावेळेस किती राज्य होते, त्यांनी सहज काढला प्रश्न, त्यामुळे तो रद्द झालाय. महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासक आहेत. आता ह्यामध्ये एक सांगायचं राहिलं अजून तुम्हाला. पुढच्या वेळेस कदाचित वन हक्क कायद्यावर प्रश्न येईल. तर वन हक्क कायदा हे लक्षात ठेवा. वन हक्क कायदा आहे 2006चा. कारण हे का महत्वाचं आहे, तर सध्या मणिपूर प्रोटेस्ट चालू आहे आणि वन हक्काविषयी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कारण ते काय म्हणतात, तर आमच्या वन हक्कावर परत अतिक्रमण होईल जर त्यांना एसटी मध्ये टाकलं तर. ह्याची अंमलबजावणी कधी आहे, तर 31 डिसेंबर 2007 पासून आहे. पेसा 96 लाच लागू झाला, 24 डिसेंबर 1996. तर हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र शासन आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासाकरता कोणत्या योजनेअंतर्गत 5% निधी उपलब्ध करून देतो? आता आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीला विकासाकरिता निधी द्यायचा आहे. तर आता तुम्ही काय लिहिणार, एक तर वरीलपैकी सर्व आणि मोठे ऑप्शन ते बघू शकतात. आता काय प्रश्न आहे, चुकीचा आहे, इथं लक्ष दिलं पाहिजे. आता शबरी जी योजना आहे ती कशासाठी, घर बांधण्यासाठी. त्यामुळे ग्रामपंचायतींना कशाला द्यायचा निधी, डायरेक्ट गव्हर्नमेंट राबवते ना. शालेय आरोग्य व्यवस्थापन योजना ह्याचा ग्रामपंचायतीशी काही संबंध नाहीये. त्यामुळं ह्याचं उत्तर फक्त पेसा योजना आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येईल, कारण बाकी सगळे चुकीचे आहेत. जर तुम्ही प्रश्न वाचला नाही आणि फास्ट जर गेला, सिली मिस्टेकनं तुम्ही एक उत्तर लिहू शकता केवळ. त्यामुळे बरोबर चुकीचं त्याला गोल करा व्यवस्थित. खालीलपैकी कोणत्या हक्क अनुसूचित बघा. आता आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही, दोन गोष्टी आहेत. एक शाळा वगैरे किंवा आरोग्य व्यवस्था असेल ना, तर नगरपालिका नागरी क्षेत्र आहे आणि एक ग्रामीण क्षेत्र आहे. ग्रामीण क्षेत्रात कायम लक्षात ठेवायचं, जरी शाळा असल्या, आरोग्य व्यवस्था असेल, तर ती झेडपीकडे असते, डायरेक्ट जिल्हा परिषद डायरेक्ट थेट त्याच्यावर नियंत्रण ठेवते. पण नागरी भागातली जर शाळा किंवा हॉस्पिटल्स असतील तर त्याच्यावर डायरेक्ट नगरपालिका किंवा महानगरपालिका निर्णय ठेवते. नगर विकास खातं जास्त स्ट्रॉंग आहे. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीला अधिकार नसतात आरोग्य किंवा शिक्षणावर नियंत्रण ठेवायचे. कारण काय असेल तर त्यांच्याकडे टेक्निकल स्टाफ नसतो. नगरपालिकेकडे शिक्षण विभाग आहे, तिथं सुद्धा शिक्षण अधिकारी वगैरे असतात. महानगरपालिकेकडे आरोग्य अधिकारी पण असतात. त्यामुळं महानगरपालिका नगरपालिका असेल तर तिथलं एज्युकेशन किंवा दवाखाने असतील त्याच्यावर महानगरपालिका नगरपालिका नियंत्रण ठेवते. मात्र ज्यावेळेस ग्रामीण भागाचा संबंध येतो त्यावेळेस पंचायत समिती ग्रामपंचायतीचा काय रोल नसतो, डायरेक्ट जिल्हा परिषद असते. जिल्हा परिषद
होल्ड करते. तुमच्या गावातल्या पण दवाखाने किंवा शाळा बघा, जिल्हा परिषदेचे डायरेक्ट अंडर येत आहे. खालीलपैकी कोणते हक्क अनुसूचित जमाती इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम 2006 अंतर्गत अधिवेशनाला देण्यात आलेले आहेत. आता तुम्ही फक्त एक डोक्यात ठेवायचं काय असायला पाहिजे, नसायला पाहिजे त्यामध्ये, एक तर झाडं कापायला किंवा वृक्ष तोडीला आणि कुठल्या प्राण्याला शिकार किंवा त्याचा भाग कापायला परवानगी नाही. बाकी बऱ्याच गोष्टी परवानगी द्यायची. हे कशावरनं ठरवते, तर पारंपरिक अधिकार कोणते होते त्याच्याविषयी पुरावे आणायचे. त्यामध्ये समिती असतील, गावस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्या किंवा विभागस्तरीय, ते त्यांना अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतील. व्यावसायिक मर्यादेपर्यंत वन क्षेत्रातील जमिनीची मशागत याला काय प्रॉब्लेम नाहीये. किरकोळ वनोपज उत्पादनाची मालकी म्हणजे डिंक, राळ, काय मध, मोहाची फुलं हे गोळा करण्याचा अधिकार असेल तर ह्याला पण काय प्रॉब्लेम नाही. वन क्षेत्राच्या आत राहण्याचा हे तर मूलभूत अधिकार आहे. पारंपरिक पशुचारा सारख्या रूढिनीय प्रथा सुरू ठेवण्याचा अधिकार, ह्याला पण काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे इलिमिनेट करण्यासारखा कोणताही ऑप्शन नसल्यामुळं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व उत्तर येणार आहे. वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी वनाच्या सामूहिक मालकीद्वारे यशस्वीपणे करणाऱ्या गावाचे नाव सांगा. मेंढालेखा, देवाजी तोफा. पर्याय क्रमांक 2. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम 2006 नुसार 30 जून 2010 पर्यंत महाराष्ट्रात आदिवासींना कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनजमीनचे वन हक्क वाटप करण्यात आले होते. आता 2013चा प्रश्न आहे, तर ते गडचिरोलीमध्ये वाटप करण्यात आलेले आहे. आता सर्वाधिक विचारलंय तर तुम्हाला कॉमन सेन्स एक असणार आहे की सर्वाधिक एकच असणार आहे ना, काही तर गुंठ्याचा तर फरक असेल, काही एकरचा फरक असेल, त्यामुळे एकच गुंठ तर जिल्हा असणार आहे. तर कॉमन सेन्स न सुद्धा आपण पर्याय क्रमांक 3 पर्यंत जाऊ शकतोय. कारण ते वाटप करताना ते प्रकरण किंवा शेतकरी न्याय वाटप आहे, त्यामुळे कमी जास्त असणारच आहे. पुढील कायद्यापैकी कोणत्या कायद्यात अनुसूचित जाती जमातींना समान संधी मिळण्यासाठी सुरक्षेचा कायदा करण्यात आला. तर आता अनुसूचित जातीसाठी स्पेसिफिक त्यांनी काय सांगितलं की सुरक्षा पण सांगितलेली आहे आणि अधिकार पण सांगितलेले आहेत. त्यामुळे तुमचा जो व्ह्यू आहे तो ब्रॉड केलेला आहे. आता नागरी हक्क संरक्षण कायदा एक लक्षात ठेवा. नागरी हक्क संरक्षण कायदा SC/ST ना सुरक्षा देतो, मात्र स्पेसिफिक SC/ST साठी नाही आहे. सर्व प्रकारची अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे. जर तो व्यक्ती ओबीसी समाजाचा असेल, SBC समाजाचा असेल, तर तो नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत न्याय मागू शकतो, मात्र अॅट्रॉसिटी अंतर्गत मागू शकत नाही. अॅट्रॉसिटी स्पेसिफिक SC आणि ST या दोन कॅटेगरीसाठीच रिस्ट्रिक्ट करतोय, मात्र नागरी हक्क संरक्षण सगळ्या नागरिकांसाठी. कुठला एखादा जनरल कॅटेगरी मधला व्यक्ती असेल आणि त्याला पण वाईट टाकला असेल, त्याला अशा गोष्टी कराव्या लागल्या असतील, तर तो नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार दाद मागू शकतो. तर एक तर बरोबर आहे. वन कायद्यामध्ये सुद्धा शेड्यूल ट्राईब्सचे काय अधिकार आणि सुरक्षा दिलेले आहेत. वन संवर्धन कायद्यामध्ये सुद्धा आहेत आणि कायदेशीर सेवा अधिकार मंडळ कायदा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रॉड व्ह्यू ठेवला तर सगळेच उत्तर येणार आहेत. वन कायदा प्रोटेक्ट करतोय, त्यामुळे सगळी उत्तर ऑप्शन बरोबर आहेत त्यामध्ये, किंवा सगळे विधान बरोबर आहेत. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीये. प्रस्तावित समान संधी मंडळ आयोगाने वंचित गटाच्या तक्रारी संदर्भात काम करावे अशी अपेक्षा होती. समान संधी मंडळ आयोग समान संधी काय करणार आहे, वंचित गटासाठीच काम करणार आहे, त्यामुळं हे तर बरोबर असणार आहे. तिथल्या तिथं समजते तुम्हाला. सर्व शिक्षा अभियानासाठी 2000 सीमांकित दुर्लक्षित मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. जनरल स्टेटमेंट आहे. भारतीय वन कायदा 1927 व वन संरक्षण कायदा 1980 मध्ये अनुसूचित जमातींना संरक्षण दिलेलं आहे. हे 100% बरोबर आहे. वर पण आपण बघितलं, त्यामुळं बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला. एकही बरोबर, सगळे बरोबर असल्यामुळं एकही नाही हा ऑप्शन निवडावा लागेल. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. 2004 मध्ये 89व्या घटना दुरुस्तीनुसार स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. 338A मध्ये अनुसूचित जमाती आहेत. बरोबर आहे. SC 338 आणि OBC 338B. या आयोगामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष याच्या व्यतिरिक्त 5 सदस्य नाहीत. अध्यक्ष उपाध्यक्ष 3 सदस्य आहेत, एकूण 5 सदस्य आहेत. 2017 मध्ये नंदकुमार साई यांनी या आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारलेले. त्यामध्ये फक्त क चुकीचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल.
त्यानंतर महत्वाच्या आयोगाने त्याची स्थापना वर्ष महिला आयोग 92 बरोबर आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 2007 बरोबर आहे. अनुसूचित जमाती आयोग, आता जमाती आयोग स्पेशल 2004 ला आहे, एकत्रित 1992 ला आहे बरोबर आहे का. त्यामुळं 3 चुकले. आदिवासी विकास विभागाद्वारे तयार केलेल्या क्वेस्ट सेंटरचा फायदा कोणता होणार आहे. क्वेस्ट काय तर क्वालिटी इव्होल्युशन फॉर सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन, विकास योजनाची परिणामकारता वाढवण्यासाठी. तुम्हाला जर क्वेस्टचा लॉंग फॉर्म माहित असेल तरच या उत्तराचं पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि जर काय नाही समजलं तर शेवटी आपल्याला वरीलपैकी सर्व आहेच आणि ते योगायोगाने इथं बरोबर येत आहे. इव्होल्युशन आहे त्यामुळे परिणामकारता आहे, निधीचा वापर आहेच, नाविन्यपूर्व उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा आहेच, त्यासोबतच योग्य नियोजन. कारण इव्होल्युशन जर व्यवस्थित केलं तर सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन साठी त्याची मदत होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता बघा ट्रायबल सब प्लॅन कधी सुरू केलं असं डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. तर 5वी योजना हे पाठ करून ठेवायचे, त्याला काय लॉजिक नाही आहे. एस.सी. दुबे समिती पण लक्षात ठेवा, त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आता जोड्या जुळवा. आता हे जोड्या उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता सांगितलं त्याच पद्धतीने ते जुळवू शकता तुम्ही. ट्रायबल सब प्लॅन 5वी योजना, 2 गोष्टी माहित असल्या तरी उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. 19 नंबरचा प्रश्न घेऊया. भारताच्या विविध पंचवार्षिक योजनात आदिवासी विकास कार्यक्रम योजनांचा लक्षबिंदूचा आवाका काय आहे. आता हा प्रश्न तसं कॉम्प्लिकेटेड वाचताना वाटतोय पण व्यवस्थित वाचून घेऊया. पायाभूत घटक बांधणी ते सबलीकरण, म्हणजे पायाभूत संरचना उभा करायच्या, इन्फ्रा तयार करायचा, एम्पॉवरमेंट पर्यंत जायचं. सामूहिक कल्याण ते कुटुंब लाभार्थी केंद्रित विकास योजना. त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचं वाटतंय का तेवढं बघायचं आणि मिनिमम रिजेक्शन करायचं. जर एकदमच मूर्खपणाचं विधान असेल तरच त्याला इलिमिनेट करायचं, नाही तर शक्यतो इलिमिनेट नाही करायचं. एकाकी प्रदेश विकास म्हणजे जे आयसोलेटेड आहेत. आता हा जो झालेला आहे ना ट्रान्सलेशन, तो इंग्लिशचा मराठी त्यांनी गुगल ट्रान्सलेट केलेला आहे. त्यासोबतच एकात्मिक प्रदेश विकास म्हणजे जो आयसोलेशन मध्ये भाग आहे त्याचा पण विकास करायचा आणि त्याचा इंटिग्रेटेड विचार करून विकास करायचा. सामाजिक न्यायसेत विकास संकल्पना ते सबलीकरणासह विकास, यातलं कट करण्यासारखं कोणतंच नाहीये. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव उत्तर येणार आहे. कोणत्या योजनेत अनुसूचित जाती जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील मजुरांना मोफत घरकुल. आता आदिवासी जर असेल तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर काय शबरी स्पेसिफिक आहे, पण आता त्यांनी असं काही सांगितलेलं नाहीये. आवास योजना यामध्ये एकच दिसते, इंदिरा गांधी आवास योजना. जर शबरी दिलं असतं आणि इंदिरा गांधी दिलं असतं तर हा प्रश्न रद्द झाला असता. इंदिरा गांधी मध्ये सुद्धा एसटी एससी ना आरक्षण ठेवलेलं आहे. इंदिरा गांधीचं पीएम आवास योजना झालेली आहे. शबरी आवास योजना स्पेसिफिक फक्त एसटी साठी आहे. आता आदिवासींना सामूहिक लाभ देणाऱ्या खालीलपैकी कोणत्या योजना आहेत. आता सामूहिक लाभ म्हणजे त्यांना एकत्रितपणे त्याचा उपभोग घेता येईल. ट्रॅक्टर शेत नांगरणी योजना, एकच ट्रॅक्टर बऱ्याच ठिकाणी नांगरू शकतो. परंपरागत युवागृहाची दुरुस्ती हे एकट्याला नसतं, सामूहिकच आहे. झोपड्यांची दुरुस्ती आणि सेवा विकास, आता झोपडी प्रत्येकाची वेगळी असणार आहे ना. त्यानंतर आरोग्य विषयक शिबिरे हे पण सामूहिक असणार आहेत. फक्त झोपडी जे आहे आता याच्यामध्ये ऑल ऑफ द अबोव उत्तर दिलेलंच नाही. मग तुम्ही तुमचं कॉमन सेन्स लावून झोपड्या बाजूला काढू शकता, कारण घर प्रत्येकाचं वेगळं असतं ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येते. त्याला इलिमिनेट करणं शक्य होतं आपल्याला, आणि ते वैयक्तिक लाभ आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी योजना राबवल्या जातात. त्यापैकी कोणत्या कोणत्या योजना आहेत. आता त्यामध्ये एकाधिकार गवत खरेदी योजना, खावटी कर्ज योजना, गौण उत्पादन खरेदी योजना हे सगळे मदत करणाऱ्या योजना आहेत. आता सद्भावना योजना ही युवकांसाठीची योजना आहे. त्यामुळं तुम्हाला जर सगळ्या योजना माहित असतील तर तुम्ही इलिमिनेट करू शकताय. आता अजून ह्याच्यामध्ये कट करण्यासारखं ऑप्शन पाहिजेच, कारण ऑल ऑफ द अबोव उत्तर नाही आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला वाव भेटतो एक वरचं काहीतरी कट करायचं. त्यासाठी मग तुम्ही सहज सद्भावना माहित नाही ना, हे फिक्स माहिती आहे तुम्हाला, आदिवासींसाठी आहेत. त्यामुळं ड कट करू शकताय. सद्भावना काहीच माहित नसेल तरी पण कट करू शकताय, कारण सद्भावना जर तुम्ही त्याच्या नावानुसार गेला तर ते जातीय सलोख्यासाठी सुद्धा असू शकते. पण इथं काय दिलंय, आदिवासी विकास महामंडळातर्फे. आदिवासी विकास महामंडळ जागृतीच्या योजना वापरत नाही, ते पैसे देणाऱ्या योजना राबवते. त्यामुळं
ड कट होत आहे त्यातनं. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? खावटी कर्ज हे आदिवासी विकास महामंडळाद्वारे पावसाळ्यात आदिवासींना दिले जाणारे कर्ज आहे. बरोबर आहे. छोटं कर्ज असतं ते फक्त उपजीविकेसाठी असतं, अन्नधान्य खरेदी करण्यासाठी. 90% खावटी कर्ज भूमिहीनांना दिले गेले, जे नाही तर कोणत्या कर्जासाठी हकदार राहत नाहीत. आता काय सांगितलंय इथं? दिले गेले सांगितले आणि आता ट्रिकी क्वेश्चन विचारलाय. हा त्यांनी कुठले जर रिपोर्ट वाचले असेल पेपर सेटरना आणि त्याच्यावरनं त्यांनी विचारलेला आहे. 90% खावटी कर्ज भूमिहीनांना दिले गेले, जे नाही तर कोणत्याही कर्जासाठी हकदार राहत नाहीत. दिले गेले असं सांगितलंय, तर त्या रिपोर्टमध्ये वेगळंच काय तर सांगितलं असेल की भूमिहीनांना देण्याच्या ऐवजी ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनाच ते दिले गेले, आणि त्याच्यावरनं त्यांनी हा प्रश्न काढलेला आहे. असं काय त्याला स्पेसिफिक रेफरन्स नाही, त्यांनी वाचलेल्या गोष्टीवरनं त्यांनी हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. हा आयडियल सिच्युएशन आहे, त्यामुळे त्यांनी त्याला इलिमिनेट करण्यासाठी बदलून टाकलेला आहे तिथं. आता ह्याच्यामध्ये धान्य स्वरूपात दिले जाते हे लक्षात ठेवा. 90% धान्य रूपाने आणि 10% रोख स्वरूपात. किंवा पेपर सेटरनं तयार करताना काय विचार केला असेल, 90% धान्य टाकायच्या ऐवजी भूमिहीनांना दिले गेले असं चुकवण्यासाठी विधान तयार केलं असेल. आता त्यांनी जे तयार केलं ते त्यांनाच माहित, पण ते चुकवण्यासाठी तयार केलेलं विधान आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कृषी स्वावलंबन योजना ही कोणत्या नावाने ओळखली जाते? कृषी स्वावलंबन योजना ती कोणाच्या नावाने? तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इकडे बिरसा मुंडा. 2018 ला विचारलेलं आहे. बिरसा मुंडा हे नाव नसल्यामुळे आता हे रद्द होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेड्यूल कास्टसाठी आहे. हे बाकीच्या ही तर ह्याचा काय संबंध नाही, हे उगाच तयार केलेले आहेत नाव. आदिवासींना शिकवताना शिक्षकांना एक विशिष्ट पोट भाषेत शिकवणे कठीण जाते, कारण का तर त्यांच्या वेगवेगळ्या डायलेक्ट्स असतात, उच्चार वेगळे असतात आणि भाषाच वेगळ्या असतात प्रत्येक जमातीच्या. त्यामुळं एकापेक्षा अधिक भिन्न पोटभाषा बोलतात, त्यामुळं शिकवणं अवघड जात आहे. आता इकडे बघा, तुम्ही नाशिकमध्ये गेला तर बिल्ल आहे, कोकण आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पोट भाषा आहेत, त्यामुळे तिथं शिक्षकांना शिकवणं अवघड जात आहे. पुढीलपैकी दोन विधानापैकी कोणते खरे आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आता काय काय जण काय विचार करतात ह्याच्यावर लक्ष देतात, दोन विधानापैकी कोणतं खरं आहे, दोन्हीपैकी एकच कुठलं तर खरं असणार असा विचार करतात. पण असं काही सगळीकडे लागू होत नाही. इथं लागू होत आहे ते प्रश्न काढणाऱ्यानं त्याच्या भाषेत केलेला आहे की दोन्हीपैकी कोणतं खरं आहे ते ओळखा. स्वाभिमानी स्वाभिमानी इंग्रजी माध्यम शाळा आदिवासी लोकांच्या मुलाकरता आदिवासी कल्याणाची एक योजना म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. तर स्वाभिमान नाही, ते मॉडेल स्कूल आहे. त्याला त्यांनी काहीतरी वेगळं टाकायसाठी स्वाभिमान असं नाव दिलंय. तर ताना भगत चळवळीमुळे ओरॉन आदिवासी हिंदूच्या जीवनशैलीच्या अनुकरण करू लागले. आता हे इतिहासातला प्रश्न आहे, त्यामुळे हा बरोबर आहे, मात्र चुकीचा आहे. मध्ये त्यांनी एकलव्य मॉडेल स्कूलच्या ठिकाणी स्वाभिमान इंग्रजी शाळा असं टाकलेलं आहे. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहेत? आता त्याच पेपर सेटरनं हा प्रश्न सेट केलेला आहे. बघा, दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? इथं दोन्ही योग्य आहेत. प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आदिवासी विद्यार्थ्यांकरता आहे, बरोबर आहे. या योजनेमुळे समाजातील विविध स्तरावरील लोकांना एका स्तरावर आणण्याचे आणि शिक्षणाद्वारे वृद्धी करण्याचे उद्दिष्ट साध्य होतात असं सगळे बोलवचन असतात, ते बरोबरच असतात. दोन्ही बरोबर आहेत. आता तुम्ही जर तसा विचार केला दोन विधानापैकी कोणतं योग्य आहे, तर दोन्ही योग्य आहेत. सेमच पेपर सेटरनं काढलेला आहे, त्यामुळे असं काय त्याच्या बोलण्यावर जाऊ नका किंवा त्याच्या लिहिण्याच्या भाषेवर जाऊ नका. अनुसूचित जमातीसाठी केंद्राने प्रायोजित केलेल्या योजनांतर्गत येतात. आता सेंट्रल सेक्टर स्कीम, आता मुलींची वसतिगृह आहेच, संशोधन प्रशिक्षण 100% असणार आहे, स्वयंसेवी संस्थांना मदत, तंत्र शिक्षण. आता ह्याच्यामध्ये पर्याय उत्तरमध्ये सर्व योग्य असायला पाहिजे होतं, पण ऑप्शनच नाही तसं, त्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे. शासनाने आदिवासी कल्याणाच्या योजना राबविण्यात एक सूत्रता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी नवसंजीवनी योजना अंमलात आणली. नवसंजीवनी योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या आरोग्यविषयी सेवा दिल्या जातात? मातृत्व अनुदान आहे, दाई बैठक आहे, पाणी नमुना तपासणी, पावसापूर्वीचे उपाययोजना सगळेच आहे. नवसंजीवनी योजना सगळ्यात मोठी ब्लँकेट योजना आहे जी राज्यातर्फे राबवली जाते, त्यामुळे नवसंजीवनी योजनेवर सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. आदिवासी समुदायाच्या आहारामध्ये सर्वसाधारणपणे खालीलपैकी खालील जीवनसत्व आणि प्रथिनाची कमतरता असते. आता
हा जनरल क्वेश्चन आहे. डिपेंड कशावर आहे तर ते कोणत्या भागातले आहेत, तिथला खाण्याची व्यवस्था कशी आहे. मग ते आदिवासी जमाती आहेत ते बऱ्यापैकी त्यांच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत, तर कुठल्या गोष्टी उगवतात त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड आहेत ना. आपण काय सांगू शकतो आता, जर समजा तो डोंगराळ भाग असेल तर तिथं आयोडीनची कमतरता असेल तर तो सपाट सगळं डोंगराळ भागच असतो, मात्र एखाद्या क्षेत्रात आयोडीनची कमतरता असते तर कॅल्शियम, अ जीवनसत्व क, रायबोफ्लोविन, पशुप्रथिने असा सगळ्यात मोठा जो ऑप्शन आहे तो निवडायचा अशा वेळेस. जास्त कन्फ्युजन झालं तर आपला सिंपल फॉर्म्युला आहे की त्या थंब रूलनुसार तुम्ही वरीलपैकी सर्व निवडायचं किंवा सगळ्यात मोठा ऑप्शन आहे तो निवडायचा. काहीच नाही समजलं तर. आता मी लिहिलंय पण अशा प्रश्नाचे उत्तर हे समावेशक पर्याय असतो. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक, संतुलित, ताजा, रुचकर आहार वेळेवर उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले. आता ही आर्थिक पाहणी म्हणून आलेला प्रश्न आहे. तर ते सटाणा आणि त्यावेळेस कांबळगाव, पालघर इथे सुरू करण्यात आलं होतं. सेंट्रलाइज किचन म्हणजे काय, तर एका ठिकाणी त्याचं उत्तर काय, सॉरी, मुंडेगाव आणि नाशिक. आता ह्याचं काय या प्रश्नाचा रोल राहिलेला नाही, मात्र आर्थिक पाहणीमध्ये काय एक्स्ट्रा गोष्टी असतील त्या आपल्याला बघायच्यात. हा प्रश्न नंतर विचारला जाणार नाही कारण त्यावेळेसच्या आर्थिक पाहणीत आलं होतं ते 17च्या, त्यामुळे 18ला विचारलेलं. या वर्षीच्या आर्थिक पाहणीमध्ये आपण बघूया. महाराष्ट्रात आदिवासी जमाती आणि त्याचे वास्तव्य असणाऱ्या जिल्ह्यांच्या जोड्या निवडा. आता हा एकदम सोपा आहे. कातकरीला तुम्ही डायरेक्ट रायगड लावू शकताय, माडिया गोंडला गडचिरोली लावू शकताय, कोलाम, नांदेड, यवतमाळ हे तर माहित असलेच पाहिजे. पावरा हे नंदुरबार मध्ये. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हे महाराष्ट्रातले हे पाठ करा, ह्याच्यावर जोड्या लावू येऊ शकतोय. कुठल्या भागात कोण राहतात हे पाठ करून ठेवा. आता योग्य जोड्या जुळवा. आता हा प्रश्न थोडा इतिहासाच्या अँगलने आलेला आहे. आदिवासी चळवळी आपल्याला GS1 मध्ये. तर झारखंड चळवळ जी असणार आहे तर ती कुठे, झारखंड मध्ये संताळ जास्त आहेत, त्यामुळे इथं संताळ तुम्ही निवडू शकताय. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं आदि समाज चळवळ तर ते हो समाजाचे खानदेश चळवळ. आता आपल्या इथं खानदेशात सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे, भिल्लांची आहे. गुजरात आणि खानदेशचा जो प्रदेश आहे तो भिल्लांचा आहे, त्यामुळे त्याच्यावरनं तुम्ही काढू शकताय. महासभा चळवळ महतो आणि कुर्बुई. महतो, महतो पण मोठी जमात आहे बिहारमध्ये. महतो, महतो, कुर्मी हे बिहारमध्ये आहेत. आपले नितीश कुमार आहेत ते पण कुर्मी समाजात येतात. 1950 साली कोणत्या राज्याने गौड जमातीसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. आता गौंड जमात जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये, तिथं त्यांची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. खाली दिलेल्या कोणत्या समूहात पातालगडी आंदोलन प्रामुख्याने कार्यरत आहे. म्हणजे GS1 जे आदिवासी चळवळ आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. पातालगडी, पातालगडी म्हणजे काय तर दगड कोरणारे जमात आहे. झारखंड मधले आदिवासी जमात आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये झारखंड, छत्तीसगड, ओडिसा हा प्रदेश आहे. आता पातालगडी कसं नाव पडलं त्यांच्या, तर मृत्यूनंतर मोठा कोरीव काम केलेला दगड ठेवण्याचे त्यांच्यामध्ये प्रथा आहे. ते सगळ्या सूचना त्या दगडावर लिहिलेल्या असतात. आपल्याकडे पण बऱ्याच समाधीवर लिहितो आपण, मात्र ते मोठा दगड आणून ठेवतात समाधीवर. रसेल आणि हिरालाल यांच्यामध्ये भिल्ल आदिवासींची या देशाचे पुरातन रहिवासी म्हणून त्यांच्या रोजगारानुसार काय ओळख होती. तर भिल्ल आदिवासी जे होते, भिल्ल जास्त करून शूरवीर असतात आणि भिल्लांना सैनिकामध्ये सुद्धा पेशव्यांनी स्थान दिलं होतं. ज्या ज्यावेळेस उठाव करायचा होता त्यावेळेस आपले जे आद्य क्रांतिकारक आपण फडक्यांना ओळखतो, फडके सुद्धा भिल्ल आणि रामोशीला ओळख करायचे. सगळ्यात जास्त इंग्रजांना जे निलाडा दिलाय किंवा राज्य करण्यासाठी विरोध केलाय ते सगळ्यात जास्त कुणी केलाय, भिल्ल आणि रामोशींनी केलेला आहे. त्यामुळं भिल्ल हे गाव भिकारी तर 100% कट होत आहे, गाव मजूर पण कट होत आहे, गाव दूत पण असं काय नसतंय. त्यामुळं गाव पहारेकरी पर्याय क्रमांक 4 उत्तर येत आहे. आता ते पुस्तक रसेल आणि हिरालाल हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये, फक्त तुम्हाला ते प्रश्नाचा अप्रोच कळला तरी उत्तर पण जाऊ शकताय. भारतातील अनुसूचित जमातीच्या विकासासाठी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणता उपाय सुचवला होता. आता काय सांगितलं, अनुसूचित जमातीचा विकास करायचा आहे, देशाचा विकास नाही. देशाचा विकास जर असा प्रश्न आला असता तर 100% इंडस्ट्रियलायझेशन. आणि त्याच्यामध्ये नेहरूचं काय म्हणणं होतं की जड उद्योगांना,
जड उद्योग परत छोटे उद्योग तयार करतील. त्यामुळे आपण सुरुवातीला जड उद्योग आणले पाहिजे. जर अनुसूचित जमात हा कीवर्ड इथं नसला आणि भारतातील तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या विकासासाठी कोणता उपाय सुचवला होता, तर औद्योगिकीकरण आहे. पण इथं काय सांगितलं, अनुसूचित जमातीचा विकास आहे, त्यामुळे त्यांना इंटिग्रेशन केलं पाहिजे. आता दोन प्रवाह पडतात आदिवासींच्या विकासाचे. एक प्रवाह काय म्हणतो, एक विचारधारा काय म्हणते, तर त्यांना त्यांच्या संस्कृतीला पाळू द्या, परंपरा पाळू द्या आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने राहू द्या, कारण त्यामध्ये त्यांचा आनंद आहे. आणि दुसरं काय, इंटिग्रेशनचा विचार आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय, तर त्यांना इकडे या, इकडे आणा, त्यांना शहरी व्यवस्था, शहरी ज्या परंपरा आहेत त्या शिकायला लावा आणि त्यांना त्यांच्या स्थानापासून डिटॅच करा. तर त्या बाजूनं नेहरू होते, एकात्मता असं त्यांनी सांगितलंय. आता त्याच्यामध्ये वेगळे पण असं कुठं दिलेलंच नाही, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होण्याचे काय कारणच नाही. आता हा दुसरा विचार, नेहरू असा विश्वास होता, त्याने टीका केली वेगळ्या विचारधारेवर. आदिवासींना बुद्धिजीवींनी केवळ अभ्यास करण्यास्तव मानववंशशास्त्र नमुना म्हणून ठेवू नये, परंतु असे प्रतिपादन केले की त्यांना एकटे सोडून द्यावे आणि राष्ट्रीय उद्यान व एकटेपणाचा मार्ग अनुसरावा. कोणी प्रतिपादन केले होते, तर विहिरीवरने केले होते. विहिरीवर काय म्हणत होतं, तर त्यांना एकटे सोडून द्यावे आणि तिथं राष्ट्रीय उद्यान वगैरे तयार करा, मात्र तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नका. आणि नेहरू काय म्हणायचे, तर त्यांना तुम्ही मानव शास्त्राचा नमुना म्हणून ठेवताय, कारण का, तर त्यांची जी पुढची ब्लड आहे तो प्युअर राहील. आणि त्यांचं म्हणजे आता जर इंटिग्रेशन झालं तर त्यांचं इकडं एकमेकासोबत क्रॉस ब्रीड वगैरे होणार, लग्न वगैरे होणार आणि त्यांचा जो मूळ वारसा आहे तो नष्ट होईल, त्यांची बोलीभाषा नष्ट होईल, त्यांची संस्कृती नष्ट होईल. मग हे नष्ट करा आणि त्यांना इंटिग्रेटेड करा, असा नेहरूचा विचार होता. आणि वेरीवर सारखी लोक त्यांना आयसोलेट ठेवा असं म्हणत होते. खालीलपैकी कोणत्या मानववंश शास्त्रज्ञांनी आदिवासी विकासाच्या संदर्भात अनुक्रमे विलगीकरणवाद आणि एकीकरणवाद याचा पुरस्कार केलेला आहे? आता सुरुवातीला विलगीकरण वेगळं राहावं असं कोण म्हणत होतं आणि इंटिग्रेशन कोण म्हणत होतं, तर एल्विन जे आहेत ते वेगळे राहावं आणि गुरिये जे आहेत ते एक त्यांना इंटिग्रेट करा असं सांगत होते. जर त्यांचा तुमचा सोशिओलॉजी वगैरे असेल तर गुरिये आणि कर्वे ही नावं तुम्हाला 100% माहीत असतील. या दोघांनी भारतातील मानववंशशास्त्राचा किंवा अँथ्रोपॉलॉजीचा पाया घातलाय. आता त्याचा काय तुम्हाला संबंध येणार नाही, हे नाव लक्षात ठेवा. वरचं तर वेरीवर यांचं पण नाव लक्षात ठेवा. वेरीवर काय सांगत होता, तर वेगळंच राहिलं पाहिजे. वेरीवर आणि एल्विन हे नाव लक्षात असू द्या. आदिवासी जमातीसाठी काम करणाऱ्या सुप्रसिद्ध संस्था. आणि आता काय विचारलं पुढं, कुठले विधाने योग्य आहेत? आता हे सगळे माहीत असणं तुम्हाला अपेक्षित आहे का? अजिबात अपेक्षित नाही. कारण किती संस्था आहे आपल्या महाराष्ट्रात, शेकडो संस्था असतील. त्यामुळे यात ऑप्शन मध्ये बघूया आपण, आपल्याला उत्तरापर्यंत जाता येते का? सगळे बरोबर असं ऑप्शन नाही आहे वाटते, बकडे. आता यात कसं काढलंय बघा त्याने, समतोल फाउंडेशन संस्था जी आहे ना, ती मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील मुलाच्या पुनर्वसनाचे काम करते. एखादा जर एनजीओचा जो बघतोय, एखादा काम बघतोय, मंत्रालयातला एखादा डेप्युटी सेक्रेटरी आणि त्याच्याकडे एनजीओच काम दिलंय मागच्या 10 वर्षात, तरी त्याला लक्षात राहायचं नाही. कारण अशा गल्लीबोळात किती एनजीओज आहेत, काय लक्षात राहणार आहे? एखादा MSW करणारा विद्यार्थी स्वतःची एनजीओ काढतो. किती एनजीओ आहेत, तुम्ही किती लक्षात ठेवणार? ऑल ऑफ द उत्तर लिहायचं, नसेल तर मग तुमच्या मनाने ठोका, 3 किंवा 2 दोन्हीपैकी उत्तर लिहायचं. 3 किंवा 2 मध्येच उत्तर बऱ्यापैकी असते. पर्याय क्रमांक 3 लिहून मोकळं व्हायचं, त्यामध्ये जास्त विचार करत बसायचा नाही. अशासकीय संस्था आदिवासी विकास कार्यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. हा जनरल क्वेश्चन आहे, तिथल्या तिथं विचार करून लिहायचा आहे. बघा 50% पेक्षा जास्त क्वेश्चन जे आहेत त्याला अभ्यासाची काहीच गरज नाही. ते तुम्ही तिथल्या तिथं तुमचं डोकं त्या ठिकाणावर ठेवा, फक्त जास्त लोड नका घेऊ. शासन सुविधा पुरवण्यात कमी पडते, हे कारण थोडेच असणार आहे. अशासकीय संस्था विकास कार्यात प्रभावी सहभागी उपाययोजना अवलंबतात, हा पॉझिटिव्ह आहे. हा निगेटिव्ह आहे. शासन अशासकीय संस्थांना अधिक निधी पुरवते, त्यामुळे नाही, तर प्रभावी सहभागी होऊ शकतात, कारण ते ग्राउंड लेवलवर नाही येतात आणि लोकांचे प्रश्न एनजीओला चांगले माहीत असतात. परकीय संस्थांकडून पैसा मिळतो हे तर नाही, आधीच सरकारच्या रडावर येतात. जसं आपले ते ॲम्नेस्टी इंटरनॅशनल असेल,
ग्रीन पीस असेल, त्या दोघांवर सरकारची नजर आहे ना, परकीय पैसा जास्त येतो त्यांना. मग खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. आदिवासी खेड्यात एकामागो एक अशा विविध कार्यक्रमाच्या मालिका आदिवासींच्या विकासाकरता कल्याणकारी कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे आहे. परिषद विविध योजना लोकसहभागिता लोकांना प्रोत्साहित करते आणि स्थानिक साधनांच्या वापराला चालना देते. एवढं सगळं आहे तर बरोबर असणार ते. आदिवासींच्या राजकीय सहभागाचे संवर्धन करणे हा अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचा हेतू असतो. विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यापेक्षा प्रामुख्याने आदिवासी विकासाच्या संबंधित धोरण निर्मितीच्या प्रक्रियेला प्रभावित करते. आता राजकीय सहभागाचे संवर्धन करणे वनवासी कल्याण आश्रमाचा हेतू आहे. आता ती वनवासी कल्याण आश्रमाविषयी तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये, मात्र ते दोन्ही एनजीओ आहेत, त्यामुळे त्यांनी दोन्ही बरोबर नाहीत असं दिलेलं नाही. दुसरं तर 100% चुकीचं असणार आहे. पॉलिटिकल असण्यापेक्षा ते एनजीओ आहे. पण पहिल्यामध्ये काय प्रॉब्लेम ना, आदिवासी खेड्यात विविध कार्यक्रमांच्या मालिका राबवणे, विकास करता कल्याणकारी कार्यक्रम राबवणे, त्याच्यामध्ये बघा जर ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं असतं ना तर एनजीओ अ मुला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. एनजीओ कल्याणाचं काम करू शकते. अ मध्ये वादग्रस्त काहीच नाही. ब मध्ये जरा पॉलिटिकल गोष्टी दिल्यामुळे ब इलिमिनेट करू शकतात. तर कदाचित हा रद्द झाला असता किंवा चेंज झाला असता प्रश्न, जर कोणी आक्षेप घेतला असता तर. बाबा आमटेंना 1999 साली आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची सुरुवात महात्मा गांधीच्या 21व्या जयंतीला झाली होती. आता हा जो प्रश्न विचारलाय तो करंट अफेअरच्या अँगलने विचारलाय. पूर्व परीक्षेचा प्रश्न असल्यासारखा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. तर बघा ह्याची सुरुवात 26व्या जयंतीला झाली होती. आता महात्मा गांधीची जयंती किंवा हा पुरस्काराची सुरुवात जर माहित असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. 69 माहित आहे ना तुम्हाला, एनएसएस मुळे ते माहितच असलं पाहिजे. त्यांचा जन्म कधी महात्मा गांधीचा 1869 ला आहे. 1869 अधिक मोजत बसायचं तर 95 ला त्यांची 26वी जयंती होती. तर त्यांनी 120 केलंय फक्त चुकवण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तेच उत्तर आहे. असे फॅक्च्युअल क्वेश्चन असले तर थोडं कॅल्क्युलेशन करायचं. 2 तास आहेत आपल्याकडे. जर तुम्हाला बेसिक डाटा माहिती आहे, तुमच्याकडे कुठलं नॉलेज आहे, एनएसएस ची सुरुवात 100व्या जन्मशताब्दीला झाली होती. एनएसएस कधी सुरू झाले 69 ला, म्हणजे गांधीची जयंती कधी आहे 1969 ला. त्याच्यानंतर वर्ष मोजायचे. त्यानंतर पुढे जाऊया. बाबा आमटे यांना मांडिया गोंड आदिवासींच्या कुपोषण निर्मूलन, शेती प्रशिक्षण, शिक्षण, वन्यजीव संरक्षण यासाठी बांबरागड येथे कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे. आता त्यांचे बरेच प्रकल्प आहेत. सगळे प्रकल्प म्हणजे यादी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यांच्या प्रकल्पाची जी यादी आहे ती मग माझ्या पुस्तकात थोडी दिलेली आहे, ते एकदा बघून घ्या. सोमनाथ कुठं आहे, आनंदवन कुठं आहे, आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. कुष्ठरोगी आणि अपंगाचे पुनर्वसन आहे. सोमनाथ प्रकल्प तिथं सुद्धा आहे ना, ते हे करतात, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात किंवा एनजीओचे बरेच कॅम्प तिथं असतात. एनएसएस सुद्धा तिकडे जातात. मोठे मोठे कॅम्प होतात तिथं सोमनाथला. त्यांचे पुरस्कार सुद्धा एकदा बघून घ्या. खालीपैकी कोणती विधानं सत्य आहेत. विकासामुळे होणाऱ्या विस्थापनाचा दुष्परिणाम भारतातील 40 ते 50% आदिवासी लोकांवर झालेला आहे. आकडेवारी कुठनं काढली तर कुठं जर एखादा रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवरून हा प्रश्न तयार झालेला आहे. धरण, खाण उद्योग, वनसंवर्धन यासारख्या मोठ्या विकास प्रकल्पामुळे 1990 पर्यंत 85 लाखापेक्षा अधिक आदिवासी विस्थापित झाले. आता हा आकडा पण त्यांनी तिकडनंच काढलेला आहे. आणि अशा आकडे असतील त्यामध्ये बरोबर लिहून टाकायचा. दोन्ही बरोबर आहेत, सगळे बरोबर आहेत. चुकला तरी पण त्याला आपण काय करू शकत नाही. अख्खी रिपोर्ट कोण वाचणार आहे. आणि त्याला त्या प्रश्न काढणाऱ्याला पण 4-5 दिवसांनी ते प्रश्न दिला समोर तर त्यांना पण उत्तर लिहिता येणार नाही. कारण हे प्रश्न तयार करतानाच लक्षात राहू शकते. जर वर पॅसेज दिला असेल असा मोठ्या माहितीचा आणि खाली तुम्हाला विचारला असेल तर तुम्ही 3 वेळा पॅसेज मध्ये जाऊन चेक कराल ते आकडे बरोबर आहेत की नाही. त्यामुळे सगळे बरोबर आहेत असं विधान बरोबर पकडायचे असे जर प्रश्न आले तर. आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेले आहेत. आता यामध्ये काय गोंडवाना म्युझियम, तुमचं कन्फ्युजन फक्त 2 हे 100% हे इलिमिनेट करायला पाहिजे. या 3 ठिकाणापैकी एक ठिकाणीच असणार आहे. कारण गोंडवाना प्रदेश म्हणजे काय तर नागपूरचा प्रदेश आहे. त्यातल्या त्यात नागपूरची शक्यता जास्त आहे. गडचिरोलीला पण असू शकते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीला आहे. त्यामुळे तुमचं उत्तर जास्त करून 2-3 मध्ये कन्फ्युज असलं पाहिजे. तुझं उत्तर 3 आहे. फिक्स माहित नसेल तर. इथं आता आपले प्रश्न संपतायत.